आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहे बोर्ड PYQ. टॉपिक आहे आपला लिनियर प्रोग्रामिंग, ज्याला आपण काय म्हणतो, LPP म्हणतो. ओके, ठीक आहे. M1चा हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक नंबर आहे 7. आपण ॲक्च्युली 2 सिरीज घेतोय. म्हणजे आपला सुरुवातीला सिलेबस कंप्लीट झाला, नंतर आपली रिपीट रिव्हिजन कंप्लीट झाली, आपल्या प्रिलिमही जवळजवळ 3 कंप्लीट झाल्यात आणि एक शेवटची एक रिपीट रिव्हिजन म्हणून आपण काय करतोय, 2 सिरीज घेतोय. त्यामध्ये एक सिरीजमध्ये आपण काय करतोय, बोर्ड PYQ घेतोय. प्रत्येक टॉपिकचे आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2025 ते 2020 पर्यंत कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण घेतोय. त्यानंतर दुसरी जी सिरीज आहे तर त्या टॉपिकचे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत आणि महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत ते आपण घेत आहोत. ठीक आहे, तर आजचा आपला लेक्चर आहे LPP म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग. हा M1चा 7वा टॉपिक आहे, जो बोर्ड वेटेज वाईज किती मार्काला गेले आहे, 4 मार्काला आहे. ठीक आहे, मग आता या टॉपिकवर जरी तुम्हाला तो कमी मार्काला दिसत असला तरी मात्र जर तुम्ही पाहिलं तर अतिशय कमी कष्टात जास्त मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे. कारण साधारण जर तुम्ही पाहिलं तर या टॉपिकवर या टॉपिकमध्ये 4 एक्झरसाइज आहे आणि ह्या 4 एक्झरसाइजपैकी शेवटच्या एक्झरसाइजवरच साधारण तुम्हाला आलेले प्रश्न पाहायला मिळतील. अतिशय महत्त्वाचा एक्झरसाइज आहे आणि एकच जरी तुम्ही या टॉपिकमध्ये प्रश्न पाठ करून ठेवला, पाठ करून म्हणजे पॅटर्न लक्षात ठेवलं, तरी तुम्हाला या टॉपिकवरचे सर्व प्रश्न सोडवता येणार आहेत. फक्त एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, पाठ करायचा आहे, पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे. पाठ करायचं म्हणजे पॅटर्न लक्षात ठेवायचं, नक्की कशा पद्धतीने, एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. म्हणजे 10 मिनिटाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला हा टॉपिक आउट ऑफ मार्क मिळवून देतो 4 पैकी 4. सेक्शन डी मध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न साधारण पाहूया आपण. या ठिकाणी हा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय हा फेब्रुवारी 2025च्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न काय पहा, सॉल्व्ह द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय ग्राफिकली मेथड. आता हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे हा तुम्हाला ग्राफिकली मेथडने सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला काय सांगितलंय, मॅक्झिमाइज. ओके, ठीक आहे. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना मॅक्झिमाइजचा तुम्हाला काय करायचं, वापर करायचा आहे, ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. 2025चा हा जो प्रश्न विचारला गेला आहे, हा एकच प्रश्न किती मार्काला विचारला गेलेला आहे, 4 मार्काला विचारला गेला आहे. सेक्शन डी मधला प्रश्न आहे, म्हणजे दुसरे कुठेही तुम्हाला प्रश्न आलेले पाहायला मिळणार नाही. एकच प्रश्न 4 मार्काला सेक्शन डी मध्ये. सेक्शन डी मध्ये जे तुम्हाला 5 सोडवायचे त्यापैकी एक तुमचा फिक्स झालेला आहे. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, सॉल्व्ह द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड. पुन्हा ग्राफिकल मेथड, पुन्हा मॅक्झिमाइज. खाली काही क्वेश्चन दिलेले मार्च 2024. म्हणजे पुन्हा हा जो प्रश्न विचारला गेला हा किती मार्काला विचारला गेला आहे, 4 मार्काला. म्हणजे जर सलग तुम्ही 2 वर्ष पाहिले तर 4 आणि 4 मार्काला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर 2023 मध्ये पाहिलं तर हा जो प्रश्न विचारला गेला हा 2 मार्काला विचारला गेलेला आहे. ओके, पहा, इफ द कॉर्नर पॉइंट्स ऑफ द फिजिबल सोल्युशन आर, कॉर्नर पॉईंट दिले, द पॉईंट मिनिमम, सर्वात मिनिमम पॉईंट कोणता आहे, म्हणजे ह्या दिलेल्या व्हॅल्यू हे क्वेश्चन मध्ये ठेवल्यानंतर सर्वात कमी व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला मिळते या ठिकाणी विचारले. तसा पाहायला गेलं तर हा जो पार्ट आहे, आधी जे आपण 2 क्वेश्चन पाहिले त्याचा एक छोटासा पार्ट आहे, लक्षात ठेवा. आले लक्षात, ठीक आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तर हा जो क्वेश्चन आहे 23ला 24ला 25ला एक विचारला गेला 4 मार्काला, 23ला एक विचारला गेला 4 मार्काला, 23ला मात्र 2 प्रश्न विचारले, 2 मार्काला आणि 2 मार्काला. ही रिकामी जागा आलेली 2 मार्काला आणि हा एक 2 मार्काला विचारला गेलेला प्रश्न आहे. काय, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन ग्राफिकली अँड राईट द कॉर्नर पॉईंट्स. म्हणजे पूर्ण सॉल्व्ह नाही करायला सांगितलं, फक्त कॉर्नर पॉईंट पर्यंत तुम्हाला काय करायचंय, सॉल्व्ह करायला सांगितलंय. म्हणजे हा 2 मार्काला विचारला गेलेला प्रश्न आहे. हा सुद्धा तुमच्या मॅक्झिमाइज जो आहे पहिल्यांदा 2025 आणि 24ला विचारले गेले त्याचाच पार्ट आहे, छोटासा पार्ट आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे वेगळा क्वेश्चन विचारला जात नाही, एक्झरसाइज सेम आहे. ठीक आहे, म्हणजे सॉल्व्ह. त्यानंतर जर पाहिलं तर 22 आणि 21 पाहता, 25 झालं, 24 झालं, 23 झालं, 22 आणि 21 जर तुम्ही पाहिलं तर सॉल्व्ह LPP ग्राफिकल मेथड, पुन्हा मिनिमाइज. आता इथे फक्त एक वर्ड बदललाय, मॅक्झिमाइजच्या जागी काय आलंय, मिनिमाइज. पॅटर्न सेम, काहीही बदल नाही, फक्त शेवटच्या वाक्यात चेंज होतो ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. आणि त्यानंतर मार्च 2020. ओके, तर पुन्हा एकदा ओके, प्रोग्रामिंग सॉल्व्ह करायचं मॅक्झिमाइजने. आले लक्षात. म्हणजे आतापर्यंत आपण जवळजवळ 25 पासून 20 पर्यंत जवळजवळ 6 वर्ष जर पाहिले तर साधारण सेम क्वेश्चन तुम्हाला आलेले पाहायला मिळतील. एकच एक्झरसाइज 7.4. एकच क्वेश्चन तुम्ही पाठ करून टाका, जो तुम्हाला विचारला जातो. पाठ म्हणजे त्याचा पॅटर्न पाठ करून टाका, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न काय करता येणार आहे, या ठिकाणी सोडवता येणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण आपल्या फर्स्ट क्वेश्चन पासून. ठीक आहे, तर हा जरी क्वेश्चन ह्या क्वेश्चनचा पॅटर्न जरी तुम्ही इथं लक्षात ठेवला तरी तुम्हाला सर्व क्वेश्चन फक्त एका प्रश्नाच्या आधारे सोडवता येणार आहे. कसं ते आता आपण पाहणार आहे. ठीक आहे, आता ग्राफिकली मेथडनी सॉल्व्ह करायचं आपल्याला. मॅक्झिमाइज याची आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायची आहे, त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे. कोणत्या कोऑर्डिनेटला याची व्हॅल्यू सर्वात जास्त असणार आहे. आपल्याला जो सब्जेक्ट दिलेला आहे
तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे टू ड्रॉ. ओके ठीक आहे. लेक्चर पाहताना जे ऑनलाईन पाहत असतील म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन पाहाल तेव्हा लेक्चर थोडंसं स्पीडनी पहा. ओके आता इथे शिकवताना मी तुम्हाला मात्र स्पीडनी शिकवणार नाही, तुम्हाला सर्व कन्सेप्ट कळल्या पाहिजे. ठीक आहे. टू ड्रॉ काय एक्स प्लस 4y इज ग्रेटर अँड इक्वल 24. त्यानंतर आहे 3x प्लस वाय ग्रेटर अँड इक्वल 21 आणि x प्लस वाय ग्रेटर अँड इक्वल 9. ठीक आहे. हे झाल्यानंतर याच्या खाली लिहायचं जे मी बाजूला लिहितोय आता इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन्स. इक्वेशन काय आता ही जी आहेत ही इनइक्वेलिटी, ही जे सिम्बॉल आहे ही कोणाचं सिम्बॉल आहे? इनइक्वेलिटीचं सिम्बॉल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? इक्वलचं सिम्बॉल घ्यायचं आहे. सेम इक्वेशन्स म्हणजे काय लिहिणार आहे? एक्स प्लस 4y इक्वल 24. ओके त्यानंतर 3x प्लस वाय इक्वल 21 आणि x प्लस वाय इक्वल 9. बस बाकी पुढची दोन इक्वेशन घ्यायची गरज नाही. तर या पद्धतीने तुमचं उत्तर सुरुवात झालेलं आहे. हा पार्ट लिहायचा आहे. त्यानंतर हा खाली काही केले नाही आहे. सब्जेक्टमधली जी इक्वेशन तुम्हाला दिलेली आहे ती इक्वेशन फक्त एका खाली एक लिहिली आणि मध्ये इक्वलचं साईन दिलं चेंज करून इनइक्वेलिटीचं साईन काढून बस. आता त्याच्या पुढचा जो पार्ट आहे हा ॲक्च्युली इथं काय करायचं तुम्हाला टेबल तयार करायचं आहे. इथं काय तयार करायचं तुम्हाला? टेबल. टेबलमध्ये तुम्हाला 6 कॉलम तयार करायचे. टेबलमध्ये किती येणार आहेत? 6 कॉलम येणार आहेत. त्या 6 कॉलम मध्ये काय काय असणार आहे आपण सर्व पाहणार आहे एकदम व्यवस्थितमध्ये पाहता. आता हे जे 6 कॉलम आहेत यापैकी पहिल्या कॉलम मध्ये काय असणार आहे? या कॉलम मध्ये असणार आहे इक्वेशन ऑफ लाईन. लाईनची काय असणार आहे तिथं? इक्वेशन असणार आहे. पहिलं इक्वेशन, दुसरं इक्वेशन, तिसरं इक्वेशन याच्यासाठी 3 पार्ट करायचे. आता इथं कोण असणार आहे? एक्स चे कोऑर्डिनेट, इथं असणार आहे वाय चे कोऑर्डिनेट आणि इथं असणार आहे एक्स वाय चे कोऑर्डिनेट. ओके ठीक. इथं काय असणार आहे? साइन, हे पार्ट करून ठेवायचं आहे आणि इथं असणार आहे रिजन. इथं काय असणार आहे? रिजन. कोणता एरिया आपल्याला घ्यायचा आहे. ओके आता इथं काय करायचं आपल्याला? 3 पार्ट करायचे कारण आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत. हे झालं फर्स्ट पार्ट या ठिकाणी. ठीक आहे. हा झाला तुमचा सेकंड पार्ट. यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये पाहता फर्स्ट इक्वेशन काय आपलं? एक्स प्लस 4y इज इक्वल टू 24. ओके दुसरं इक्वेशन जर पाहिलं तर 3x प्लस वाय इज इक्वल टू 21 आणि इथं जर पाहिलं तर तिसरं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे? 9. या 3 इक्वेशनमध्ये आता आपल्याला एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट शोधायचे म्हणून आपण इथं पुन्हा सब पार्ट करणार आहे. तुमच्या लक्षात यावं म्हणून मी फक्त इथं बदलतोय. सॉरी इथे सुद्धा याचे काय करायचे? 2 सब पार्ट करायचे आणि हे कोणाचे करायचे हे लक्षात ठेवा. फक्त एवढेचेच ह्या 3 कॉलमचे. आता त्यांनी काय होणार आहे पहा. फर्स्ट एकदा काय करायचे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करायची आणि एकदा वाय ची व्हॅल्यू 0 पुट करायची. त्यानंतर ह्या इक्वेशनसाठी सुद्धा एकदा एक्स 0 एकदा वाय 0. ह्या इक्वेशनसाठी सुद्धा एक 0 एकदा वाय 0. आता गंमत पहा जेव्हा तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करणार आहे तेव्हा वाय मला या ठिकाणी काय मिळणार आहे? 9. जेव्हा एक्स 0 झाला तेव्हा वाय काय मिळाला मला? 9. जेव्हा वाय 0 होईल तेव्हा एक्स ची व्हॅल्यू मला काय मिळेल? 9. इथे जर पाहिलं तर जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 होणार आहे तेव्हा वाय ची व्हॅल्यू काय मिळणार आहे मला? 21. आणि जेव्हा वाय 0 होणार आहे तेव्हा हा जो 3 आहे हा डिवाइडला जाणार आहे आणि तो डिवाइडला गेल्यामुळे तिथे काय होणार आहे? 3 7 21. आता इथे जर पाहिलं तुम्ही जेव्हा एक्स 0 होणार आहे एक्स 0 झाला तर हा 4 डिवाइडला जाणार आहे म्हणजे 6 या ठिकाणी उत्तर येणार आहे आणि इथे जर तुम्ही हा 0 केला तर एक्सचं जे उत्तर येणार आहे तर ते काय येणार आहे? 24 येणार आहे. ओके या ठिकाणी तुम्हाला काय मिळाले? कोऑर्डिनेट. हे फक्त कंबाईन करून लिहा. काय येणार आहे? कोऑर्डिनेट 0, 6 24, 0. इथं जर पाहिलं तर 0, 21. इथं जर पाहिलं तर 7, 0. इथं जर पाहिलं तर 0, 9 आणि इथं जर पाहिलं तर 9, 0. ठीक आहे. आता इथं तुमच्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या पद्धतीने लेस आणि इक्वल चे सिम्बॉल होते. तुम्ही जर पाहिलं तर इक्वेशन मध्ये हे सिम्बॉल. ह्या सिम्बॉलचा अर्थ काय होतो हे लक्षात ठेवा. जेव्हा आता पहिलं एक इक्वेशन जर आपण कंपॅरिझनला घेतलं एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल इथं काहीतरी नंबर आहे समजा पी काहीतरी एक नंबर आहे. ओके आणि एक्स प्लस वाय लेस अँड इक्वल दॅन पी असं जर असेल तर हा जो सिम्बॉल सांगतो का एक्स वाय ची ऍडिशन ग्रेटर आहे आणि इथं एक्स वाय ऍडिशन सबट्रॅक्शनची काय असेल ते लेस आहे. आता एक्स वाय ग्रेटर याचा अर्थ काय होतो का एक्स वाय मोठे
म्हणजे ओरिजिन साईडकडे झिरोकडे जायचं नाही. आणि जेव्हा एक्स वाय लहान आहेत तेव्हा तुम्ही कशाकडे जा, झिरोकडे जा, म्हणजे ओरिजिनकडे जा. ओके, म्हणजे आता एक्स वाय इथं जर पाहिलं तर लेस आहेत. ओके, म्हणजे काय, ओरिजिन साईड, ओरिजिन साईड. ओके, इथं पण तीस लिहा, इथं पण तीस लिहा. ओके, ठीक आहे. इथं काय लिहिलं आपण, हे असं लिहायचं नाही, ओरिजिन साईड, ओरिजिन साईड लिहायचं. ठीक आहे, हा तुमचा रब पार्ट आहे, हा लिहायचा नाही आपल्याला. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही काय या ठिकाणी तयार केलेला आहे, टेबल तयार केलाय. ओरिजिन साईड हे लिहायचं, या पद्धतीने लिहायचं नाही. ठीक आहे, तर हा जो टेबल तयार झाला, आता हा जर पाहिलं तर बेसिक 10वी सारखा आपण टेबल या ठिकाणी काय केलेला आहे, तयार केलेला आहे. ठीक आहे, आता आपण जाणार आहे डायग्राम काढायची आपल्याला. ओके, म्हणजे याच्या पुढच्या पार्टमध्ये, याच्या पुढच्या पार्टमध्ये काय येणार आहे, डायग्राम येणार आहे. आता डायग्राम ड्रॉ करत असताना पहिल्यांदा काय घ्यायचंय तुम्हाला, हा वाय ऍक्सिस, हा कोण येणार तुमचा एक्स ऍक्सिस. ओके, ठीक आहे, वाय, वाय डॅश, एक्स, एक्स डॅश. इथं कोण येणार आहे, ओरिजिन, ज्याचे कोऑर्डिनेट 0,0 आहे. इथं 1-1 सेंटीमीटर सरळ पट्टी घ्यायची आणि पट्टीने 1-1 सेंटीमीटर 1-1 डॉट द्यायचं, चुकायचं नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही ही लाईन घेणार आहे तेव्हा ती तुम्ही कोणत्या तरी एका तुमची जी आन्सर शीट असणार आहे त्याच्यावरच घ्या, व्यवस्थित घ्या. आणि ही लाईन पण तुम्हाला प्रॉपर कळली पाहिजे. आता जे डिस्टन्स घेणार इथं 1-1 युनिट जे घेणार आहे तुम्ही, तर याच्यासाठी 1, 2, 3, 4 सरळ आकडे द्या. म्हणजे 1-1 सेंटीमीटरचं डिस्टन्स ठेवा. आणि वाय ॲक्सिसवर सुद्धा 1-1 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवा, म्हणजे डायग्राम चुकणार नाही. आले लक्षात, ठीक आहे. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय होईल पहा, 1, मी अंदाजे घेतोय, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ओके, या पद्धतीने पॉईंट आलेत माझे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ओके, ठीक आहे. आता इथं काय लिहायचं आहे तुम्हाला, स्केल. ओके, स्केल ऑन बोथ ॲक्सिस. ओके, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती युनिट, ते आपण लिहिलेलं नाही. आता हे युनिट कशावरून ठरवायचं आहे, का आपल्याकडे मॅक्स नंबर, सर्वात मोठा नंबर जर पाहिलं तर तो 24 आहे आणि सर्वात लहान जर 0, 0 नंतर 6 आहे. ओके, म्हणजे सगळे नंबर 24च्या खाली. आता समजा जर मी आता 24 सुद्धा कोणत्या ॲक्सिसचा आहे, एक्स ॲक्सिसचा 24 आहे. आणि इथे जर पाहिलं तर 21 आहे, तो वाय ॲक्सिसचा आहे. ओके, म्हणजे एक्स ॲक्सिसवर सर्वात मोठा अंक जो आहे तो 24 आहे आणि वाय ॲक्सिसवर 21 आहे. जर एका सेंटीमीटरला जर मी 1, 2, 3 अशा आकडे देत चाललो तर 24 फार लांब जाईल. ओके, त्याच पद्धतीने 21 सुद्धा फार उंच जाईल. ओके, म्हणून आपण काय करणार आहे, एका सेंटीमीटरला 2 युनिट घेऊया. कारण 12 पॉईंट म्हणजे 12 2 24 इथपर्यंत तर 100% आपण जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26 या पद्धतीने. ठीक आहे, बरोबर आहे. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24. ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 आणि 22. कारण 21 आपला आकडा आहे आणि इकडे 24 आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे साधारण इथपर्यंत या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घ्यायचे. आता आपल्याला फक्त काय करायचे, दिलेल्या आता आपल्याकडे किती लाईन्स आहेत, 3 लाईन आहेत. ह्या तीनही लाईन या ठिकाणी काय करायच्या, ड्रॉ करून घ्यायच्यात. आता ह्या लाईन ड्रॉ करत असताना तुम्ही जर पाहिले तर आपला पहिलं जे इक्वेशन काय, एक्स प्लस 4y इज इक्वल टू 24, याचे कोऑर्डिनेट पहा, 0, 6, 24, 0. 0, 6 पहिला जो पॉईंट आहे, आता हे माहिती तुम्हाला कसं प्लॉट करायचं. 0, 0 1चा आहे, पहिला पॉईंट नेहमी 1चा असतो. ओके, 0, 6, 24, 0 हे 2 पॉईंट आहेत. आता पहिला पॉईंट 1चा आहे, एक्सचा 0 इथे आहे, वायचा 6 कुठे इथे. आलं लक्षात, म्हणजे हा पॉईंट मिळाला तुम्हाला. ओके, त्यानंतर 24, 0, 24 1चा आहे, 24 1चा इथे आहे आणि वायचा 0 इथे, म्हणजे हा जो पॉईंट प्लॉट होणार आहे तो या पॉईंट ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, आता यामधनं जाणारी तुम्हाला काय करायची आहे, लाईन काय करायची, ड्रॉ करायची. आता लाईन ड्रॉ करत असताना ह्या 2 पॉईंटमधनं जाणारी तुम्हाला काय काढायची, लाईन काढायची. आलं लक्षात, तर या पद्धतीने आपण या ठिकाणी काय काढली, लाईन घेतलेली आहे. ठीक आहे, आपल्याला ही लाईन थोडीशी एकदा खाली घ्यायची. हे व्यवस्थित परफेक्ट काढायचे, चुकायचं नाही. अजून हिला थोडंसं वरती घ्यावं लागेल. ओके, ठीक, हिला थोडंसं अजून एकदा खाली घेऊया. तर या पद्धतीने आपण
लाईन काढली. आता ही जी लाईन आहे ह्या लाईनचं इक्वेशन जे आहे ते मी या ठिकाणी लिहितो, एक्स प्लस 4y इज इक्वल टू 24. हे लिहायचं आहे, चुकायचं नाही. ओके, ठीक आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप एक एक पार्ट आपण व्यवस्थित पाहतो. आता जर तुम्ही पाहिलं तर दुसरा पॉईंट हा झाला फर्स्ट पॉईंट. आता दुसरी लाईन जर पाहिली तर 3x प्लस वाय 21 0 21 7 0. पॉईंट काय आहेत 0 21 0 21 7 0. ओके, ठीक आहे. हे पॉईंट प्लॉट करायचे. 0 21 वायचा आहे, तो 21 म्हणजे 20च्या पुढे 22च्या इथं 22 आहे, म्हणजे इथं मध्ये असणार आहे तो. आलं लक्षात? या ठिकाणी 21 मिळाला. 7 0 7 1चा सॉरी इथं असेल 6च्या पुढे 8च्या मध्ये. ओके, सेंटर. आता ह्या दोन पॉईंट मधनं जाणारे आपल्याला काय काढायचे, लाईन काढायची पुन्हा, म्हणजे आपल्याला ती लाईन मिळालेली या ठिकाणी. ठीक आहे, थोडासा पार्ट आपल्याला हलवावं लागणार आहे. ओके, ठीक आहे, हिला इकडे घेऊया. ठीक आहे, तर आता जर तुम्ही पाहिलं तर ही जी लाईन आहे ही कोणाची आहे, 3x प्लस वाय इज इक्वल टू 21. ओके, इथं 24 आहे. आता जर शेवटचं पाहिलं, तिसरी लाईन सोपी होती, माहिती तुम्हाला काय, 0,9 9,0. आलं लक्षात? कारण तुमची जी लाईन आहे ती काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. ओके, वाय 0 ठेवला, वाय 9 मिळाला, हा 9 तो 0. ओके, म्हणजे आता 9 9 0 9 इथे येणार आहे आणि 9 0 इथे येणार आहे. ओके, यांच्यामधनं जाणारे आपल्याला एक लाईन काढायची आहे. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, आता ही जी लाईन आहे या लाईनचं इक्वेशन काय आहे, हे इथं बाजूला लिहिलं तरी चालेल किंवा इकडं ॲरो करून दाखवलं तरी चालेल. काय येणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, 9. या पद्धतीने. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, कॉमन शेड पोर्शन, तीनही लाईनच्या ओरिजिन बाजूचा जो कॉमन पोर्शन आहे, तीनही लाईनची कोणती साईड सांगितली त्यांनी, ओरिजिन सांगितलेली. ओके, प्रत्येक ठिकाणी जे सिम्बॉल होता हा लेस होता, हा लेस होता. म्हणजे पहिली लाईन आहे तिच्या पण ओरिजिन बाजूचा पोर्शन, दुसरी लाईन आहे तिच्या सुद्धा ओरिजिन बाजूचा पोर्शन, आणि तिसरी लाईन आहे त्यांचाही ओरिजिन बाजूचा पोर्शन. आता तिघांचा जो कॉमन पोर्शन आहे तो कॉमन पोर्शन जो आहे, मी इथं फक्त पेन बदलतोय, तुमच्या लक्षात यावं, हा जो पोर्शन आहे हा कॉमन पोर्शन आहे. लक्षात, ओरिजिन साईडचा. ओके, मग आपण त्याला काय देऊया, नाव देऊया. इथं नाव ओ आहे, या पॉईंटला आपण ए नाव दिलं, या पॉईंटला बी नाव दिलं, याला सी नाव दिलं, आणि या पॉईंटला आपण डी नाव दिलं. लक्षात, म्हणजे आता इथं ओ ए बी सी डी हे काय झाले, तुमचे कोऑर्डिनेट झाले. आता या पॉईंट झाले, आणि या पॉईंटचे आपल्याला काय घ्यायचे आहेत, आता कोऑर्डिनेट्स घ्यायचे. ओके, ही जे एक्स्ट्राचं मटेरियल हे लिहायचं नाही, हे तुम्हाला फक्त समजावं यासाठी लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या पार्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण काय केलं, फक्त दोन इक्वेशन, जे 3 इक्वेशन दिली होती ती 3 इक्वेशन लिहून घेतली. इथं इनइक्वॅलिटीमध्ये ती इक्वॅलिटीमध्ये. त्यानंतर जर इथं पाहिलं तर दिलेल्या 3 इक्वेशनचा आपण फक्त टेबल तयार केला. प्रत्येक वेळेस 3च इक्वेशन असेल याची गॅरंटी नाही, कधी 2 असतील, कधी 1 पण असू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण टेबल काढला आणि कॉमन शेड रिजन काढून घेतला. ओके, ठीक आहे, त्याला काय दिले, पॉईंट दिले. आता आपल्याला त्याचे काय लिहायचे, कोऑर्डिनेट लिहायचे. ओके, मग आता तुम्ही जर पाहिलं तर त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, द कॉमन शेडेड रिजन, पहा काय लिहायचे, द कॉमन शेड रिजन इज फिजिबल रिजन. याचा अर्थ काय झाला का, तुम्हाला जो एरिया घ्यायचा आहे तोच तुमचा काय, कॉमन शेडेड रिजन आहे. विथ व्हर्टेक्स, कोणत्या व्हर्टेक्स सोबत आहे, विथ व्हर्टेक्स ओ. ओ चे कोऑर्डिनेट काय, ते लगेच त्याच्यासोबतल्या 0,0. त्यानंतर कॉमा ए चे कोऑर्डिनेट जर पाहिलं तर 0 6 आहे.
पाहूया आपण. ओके, चेक करूच. त्यानंतर बी चे कोऑर्डिनेट नाही आपल्याकडं, सी चे पण नाही आहेत आणि डी चे कोऑर्डिनेट आहेत मला वाटतं 9 7 7 0 हां 7 0 काय इथं डी चे कोऑर्डिनेट 7 0. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर हा कोऑर्डिनेट आहे, हा कोऑर्डिनेट आहे आणि हा कोऑर्डिनेट आहे. तुमच्याकडे बी आणि सी कोऑर्डिनेट नाही आहेत. मग बी आणि सी कोऑर्डिनेट जर नाही आहेत तर ते काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, दिलेल्या तो जो बी पॉईंट आहे पहा 0 6 आहे, 7 0 आहे, याचे 0 0 आता हा जो पॉईंट आहे बी पॉईंट आणि हा जो पॉईंट आहे सी पॉईंट, याचे कोऑर्डिनेट आपल्याला काय करायचे घ्यायचे. मग याचे जर कोऑर्डिनेट काढायचे असेल तर आता हा जो बी पॉईंट आहे हा दोन लाईननी इंटरसेक्ट झालाय. पहिली जी लाईन आहे ती ही लाईन आहे आणि दुसरी जी लाईन आहे ती ही लाईन. कोणती? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 आणि एक्स प्लस 4y इज इक्वल टू 24. ह्या दोन लाईनपासून बी तयार झालाय आणि सी जर पाहिलं तुम्ही तर पुन्हा एक्स प्लस वाय 9 आणि ही जी लाईन आहे 3x प्लस वाय 21. ह्या दोन लाईनचा आधार घेऊन आपल्याला बी आणि सी चे काय काढायचे कोऑर्डिनेट काढायचे. मग आपण ती कशी काढणार आहे पहा. पहिल्यांदा बी चे कोऑर्डिनेट काढूया. पॉइंट बी काय लिहायचं आपल्याला, पॉइंट बी इज इंटरसेक्शन पॉइंट ऑफ लाइन इज इंटरसेक्शन ऑफ लाइन point B is intersection of lines x plus y is equal to 9 and x plus 4y is equal to काय 24. Therefore B चे कोऑर्डिनेट या ठिकाणी आपल्याला यायचे. आता इथे एक रफ वर्क करायचं आहे. ते रफ वर्क काय, x प्लस 4y इज इक्वल टू किती आहे 24 आणि x प्लस y इज इक्वल टू किती आहे 9. जेव्हा मी ह्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करेल तेव्हा एक्सला एक्स काय झाला कॅन्सल झाला. 4y मधनं 1y गेला म्हणजे किती राहिले 3y. 24 मधनं 9 गेले म्हणजे किती राहिले 15. म्हणजे y ची व्हॅल्यू 3 डिवाइडला गेल्यावर किती राहिली 5. म्हणजे b चा जो y कोऑर्डिनेट आहे तो 5 आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती मी एका इक्वेशन मध्ये पुट केली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. जर y ची किंमत 5 आहे तर x मला किती मिळाला 4. आलं लक्षात. तर या पद्धतीने मी काय काढले, बी चे काय काढले कोऑर्डिनेट काढले. जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट होतात तेव्हा या पद्धतीने तुम्ही काय काढत असता त्याचे इंटरसेक्शन पॉईंट काढत असता. ठीक आहे. मग अजून आपल्याला दुसरा एक पॉईंट काढायचा राहिला. तो पॉईंट कोणता आहे, पॉईंट सी. मग या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, पॉईंट सी इज इंटरसेक्शन ऑफ लाईन्स, कोणती लाईन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 अँड 3x प्लस वाय इज इक्वल टू 21. मग आता या ठिकाणी देअरफोर सी चे कोऑर्डिनेट तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. इथे एक रफ वर्क करायचे तुम्हाला, पेन्सिलनी करा नंतर परत काढून टाका. मोठे इक्वेशन मी वरती लिहितोय लिहिताना 3x प्लस वाय इज इक्वल टू 21. इथे सुद्धा मी तेच केलं होतं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय केलं मी इथं 9. सबट्रॅक्शन करताना याला मायनस साईन, याला मायनस साईन, याला मायनस साईन. म्हणजे या ठिकाणी काय झालं, वायला वाय काय झाला कट झाला. 3x मधनं 1x गेला, 2x राहिले, 21 मधनं 9 गेले, 12 राहिले, 2 डिवाइडला गेले म्हणजे एकची किंमत किती आली 6. जर याचा एक्स कोऑर्डिनेट 6 आहे, ही व्हॅल्यू मी एका इक्वेशनमध्ये पुट केली, एक्स अधिक वाय 6 सॉरी 9, एक 6 आहे तर दुसरा किती असणार आहे 3. तर या पद्धतीने मला याचे काय मिळाले कोऑर्डिनेट या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं माझ्याकडं तर ए बी सी डी आणि ओ ह्या सर्वांचे काय मिळाले मला कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. आता हे जे मला कोऑर्डिनेट मिळालेत यावरनं मला फक्त एक शेवटचा पार्ट या ठिकाणी आपला बाकी राहिला. या ठिकाणी मला काय तयार करायचं, एक टेबल तयार करायचा आहे छोटासा. आणि हा जो टेबल आहे हाच तुमच्या आन्सरचा शेवटचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. काय करायचे तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर दोनच कॉलम तयार करायचे. ह्या दोन कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार आहे तुमचे कोऑर्डिनेट्स आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय येणार आहे तुमची व्हॅल्यू. ओके ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला कॉलम तयार करायचे. कॉलम मध्ये पहिला कॉलम छोटासा ठेवा, दुसरा कॉलम थोडासा मोठा करा. ओके ठीक आहे. मग आता इथं काय लिहायचं तुम्हाला, एक्स वाय, एक्स कॉमा वाय, व्हर्टायसेस ऑफ एक्स, व्हर्टायसेस ऑफ एस, एस म्हणजे काय कॉमन शेडेड रिजन, फिजिबल रिजन. इथं व्हॅल्यू ऑफ झेड, व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू, आता तुमचं जे झेड महत्वाचं जे इक्वेशन आहे ओके ते इक्वेशन काय 3x प्लस झेड पाहिजे, याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके
याची व्हॅल्यू काय 3x प्लस 5y. ओके, झेड इज इक्वल टू 3x प्लस झेड इज इक्वल टू 3x प्लस 5y. व्हॅल्यू ऑफ झेड याची तुम्हाला व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. कोऑर्डिनेट कोणते कोणते आहेत, ओ, ए, बी, सी आणि डी. ओचे कोऑर्डिनेट काय आहेत 0,0. एचे कोऑर्डिनेट काय 0,6. बीचे कोऑर्डिनेट जर पाहिले तुम्ही तर मला वाटतं 4 आणि 5 आहे. आणि सीचे कोऑर्डिनेट जर पाहिले तर 6 आणि 3 आहे. आणि याचे कोऑर्डिनेट पाहिले तर 7 आणि 0 आहे. आता हे जे कोऑर्डिनेट आहेत ह्या व्हॅल्यू फक्त ह्या एक्स आणि वायच्या जागी पुट करायच्या आणि तुम्हाला झेडची व्हॅल्यू फक्त त्या ठिकाणी लिहायची. ओके, ठीक आहे, आले लक्षात, समजलंय. ठीक आहे, मग आता काय करायचं, हे 0 0 जर मी इथे ठेवली तर झेडची व्हॅल्यू मला काय मिळणार आहे 0. 0 जर मी एक्सच्या जागी ठेवला, वायच्या जागी 5, काय करतो हे नीट लक्ष ठेवा. 3 इथं काय येणार आहे 0 अधिक 5 इथं काय येणार आहे 6. ओके, आणि मग आपल्याला त्याची व्हॅल्यू ठरवायची. जेव्हा एक्स 0 होतो तेव्हा ही सगळीच व्हॅल्यू 0 होते. साहेबांची इथं व्हॅल्यू किती मिळाली मला 30. त्या पद्धतीने मी आता एक्सच्या जागी काय ठेवणार 4 आणि वायच्या जागी काय ठेवणार 5. मी 4 तरी किती झाले 12 अधिक इथं जर ठेवले तर 5 5 किती झाले 25. 25 आणि 12 37. या ठिकाणी मला व्हॅल्यू मिळाली. 6 ठेवले साहित्रिक किती झाले, इथं जर ठेवले तर साहित्रिक झाले 18 आणि 5 तरी किती झाले 15. 15 दुने 30 3 33. या ठिकाणी व्हॅल्यू आली 33. ठीक आहे, त्यानंतर जर मी तर 7 आणि 0 जर ठेवला, 7 ठेवला 7 तरी किती होणार आहे 21. ओके, आणि इथं 0 ठेवला तर व्हॅल्यू 0, म्हणजे इथे काय व्हॅल्यू मिळणार आहे मला 21. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय मिळाल्या व्हॅल्यू. एखादा आकडा इकडे तिकडे होऊ शकतो, चूक पहा, हे कॅल्क्युलेशन करताना गडबड करायची नाही. माझी सुद्धा शिकवताना गडबड होऊ शकते, एखादा आकडा इकडे तिकडे मिस होऊ शकतो. आले लक्षात. ठीक आहे, तर पहा आता या ठिकाणी तुम्हाला ते कोऑर्डिनेट मिळाले, कोऑर्डिनेटवरून तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळाली आणि आपल्याला या ठिकाणी विचारले त्यांनी मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, म्हणजे या ठिकाणी लिहिणार आहे आपण फ्रॉम द टेबल, ह्या टेबलवरनं द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू किती आहे मॅक्झिमम व्हॅल्यू 37. आले लक्षात. द मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 37 ॲट पॉइंट कोणता पॉइंट आहे बी. ॲट पॉइंट B 4,5. okay, that is x is equal to 4, y is equal to 5. आलं लक्षात. आणि हेच झालं तुमचं फायनल आन्सर. इथं जर मिनिमम विचारलं असतं, हाच क्वेश्चन जर मिनिममचा असतं तर आपण म्हटलं असतं द मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू 0 ॲट पॉइंट. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, तर अतिशय सोप्या मेथडने, थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, लेंदी पण नाही आहे फार, पण जर 4 मार्क मिळणार असेल तर मला वाटतं काही हार्ड नाही आहे आणि सिंपल सगळं 10वी सारखं आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, तर 3 इक्वेशन किंवा 2 इक्वेशन तुम्हाला दिली जातील, ती या पॅटर्ननी लिहा. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, टेबल तयार करायचं आहे. टेबलमध्ये 6 कॉलम असणार आहे, 6 कॉलममध्ये नक्की काय काय ते पार्ट करून ठेवा. ठीक आहे, इक्वेशन, त्यानंतर एक्स वायचे कोऑर्डिनेट, एक्स वाय कोऑर्डिनेट, साइन आणि रिझन. ते झाल्यानंतर हा जो पार्ट आहे एक्स वाय मोठा आहे सांगतो, हा जो पार्ट आहे एक्स वाय लहान आहे सांगतो. एक्स वाय मोठे आले तर नॉन ओरिजिन म्हणायचे, नॉन ओरिजिन. आणि एक्स वाय जर लहान आले तर ओरिजिन साईड असा सिम्बॉल म्हणजे रिझन घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला दिलेले आहे पॉईंटवरनं कोऑर्डिनेटवरनं काय काढायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. आणि हा ग्राफ काढून झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाचे काय लिहायचे कोऑर्डिनेट लिहायचे. जर सर्वांचे कोऑर्डिनेट डायरेक्ट मिळाले तर डझंट काही प्रॉब्लेमच नाही, पण एखाद्याचे जर मिळाले नाही तर तो जो पॉईंट आहे कोणत्या 2 लाईनचं इंटरसेक्शन आहे ते ओळखायचं आणि 10वी सारखं सिंपलमध्ये सॉल्व्ह करून त्याचे कोऑर्डिनेट काढून घ्यायचे. आले लक्षात. ठीक आहे, ते कोऑर्डिनेट काढून झाल्यानंतर फक्त एक छोटासा टेबल आहे, त्यामध्ये 2च कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला फक्त आतापर्यंत मिळालेले जेवढे पॉईंट आहेत त्याचे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे आणि ते कोऑर्डिनेट तुम्ही झेडमध्ये ठेवायचे, जे तुम्हाला सुरुवातीला इक्वेशन दिलं होतं, आणि त्याची व्हॅल्यू काढायची आणि सर्वात जास्त व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला आली एवढं फक्त तुम्हाला काय करायचं आहे पाहायचं आहे. त्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे का मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला आलेली आहे. तर या पद्धतीने आपण 2024
24चा या ठिकाणी प्रश्न सोडवलेला, सॉरी 25चा प्रश्न सोडवलेला आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर हा 24चा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतोय. 24चा प्रश्न सुद्धा सेम त्याच पॅटर्ननी तुम्हाला करायचा आहे. मॅक्झिमम तुम्हाला याची व्हॅल्यू एक्स आणि वायची व्हॅल्यू ठरवायची. आता इथं जर पाहिलं तर तुम्हाला काय दिसतंय, 3 इक्वेशन दिलेली आहेत पहा. त्यातलं तुम्हाला ग्राफ जर पाहायचं झालं, टेबल जर पाहायचं झालं तर एकाच काढायचं आहे. कशावरनं तर पहा, टू ड्रॉ 24चा प्रश्न आपण सोडवायला घेतलाय. ओके, काय एक्स लेस इक्वल दॅन 3, वाय लेस अँड इक्वल दॅन 3 आणि एक्स प्लस वाय लेस अँड इक्वल दॅन 5. म्हणजे आता हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन्स काय? इक्वेशन ऑफ लाईन्स एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 3 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती? 5. आता ही लाईन तुमची ठरलेली, एकचा जो 3 आहे त्याच्यातून तुमची लाईन जाणार आहे. ही पण लाईन ठरलेली, वायचा जो 3 आहे त्याच्यातून तुमची लाईन जाणार आहे. फक्त तुम्हाला इथं एकदा एक्स ठेवायचा, एकदा वाय ठेवायचा आहे. म्हणजे आता इथे जो आपल्याला टेबल तयार करायचा आहे, ह्या टेबलमध्ये फक्त काय लिहायचं आहे तुम्हाला इथं पहा. पहिला पार्ट काय आहे? इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन मी आखत नाहीये, फक्त तुमच्या समोर फक्त एक दाखवतोय डेमो. एक्स, इथे येणार आहे वाय, इथे येणार आहे एक्स कॉमा वाय, त्यानंतर इथे येणार आहे साईन. ओके, इथे काय येणार आहे रिजन. ओके, ठीक आहे. मग आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं, फक्त एकच इक्वेशन आहे तुमच्याकडं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मी एकदा एक्सची व्हॅल्यू इथं 2 पार्ट करणार मी परत पहा. मी रफ सॉल्व केलेला आहे. इथं एक्सची एकदा व्हॅल्यू 0 ठेवायची, एकदा वायची व्हॅल्यू 0 ठेवायची. तुम्हाला 1 0 ठेवला तर हा 5 मिळणार आहे, त्यानंतर हा 5 मिळणार आहे. आलं लक्षात? मग इथं कोऑर्डिनेट जर पाहिले तर 0 5 आणि 5 0. इथं जर साईन जर पाहिलं तर एक्स वाय काय आहेत? लहान आहेत. ओके, म्हणजे कोणती साईड येणार आहे? ओरिजिन साईड. ओरिजिन साईड. ओके, आता जर ओरिजिन साईड असेल तर आता फक्त ग्राफ जो तुम्ही घेणार आहे, मी रफ करतोय, पहिल्या प्रश्नावानी पूर्ण आखून करत नाहीये, कारण मला वाटतं तुम्हाला कन्सेप्ट समजलेली आहे. इथं वाय डॅश. ओके, कन्सेप्ट जर समजलेली असेल तर विनाकारण सिस्टमॅटिक करण्यात वेळ वाया घालवायचा नाही, लेक्चरची लेंथ मोठी करायची नाही. ओके, एक्स डॅश, इथं ओरिजिन, याचे कोऑर्डिनेट 0 0. आता इथं 1 2 3 4 5 6 7 बस झालं, कारण 5च सर्वात मोठा आकडा आहे. 1 2 3 4 5 6 7. मग इथं तुम्हाला काय लिहायचं आहे? स्केलमध्ये ऑन बोथ ॲक्सिस, विसरायचं नाही. ओके, ठीक आहे. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर हे पट्टेने घ्यायचे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, कारण सर्वात मोठा आकडा 5 आहे आपला. इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 7. 1 2 3 4 5 6 7. ओके, ठीक आहे. पहिलं जे इक्वेशन ते आहे एक्स इज इक्वल टू 3, म्हणजे एक्सचा जो 3 आहे त्यामधून जाणारी तुम्ही लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर वायचा जो 3 आहे त्यामधून तुम्ही जाणारी लाईन ड्रॉ केली. ह्याला लाईनला नाव दिलं एक्स इज इक्वल टू 3, ह्या लाईनला नाव दिलं वाय इज इक्वल टू 3. त्यानंतर हा जो 5 आहे, हा 5 आणि हा 5 यामधून जाणारी तुम्ही एक लाईन काढली. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता तुमचा जो कॉमन शेडेड रिजन आहे तो हा पोर्शन आलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं तुम्हाला हा पॉईंट मिळाला ए, इथं नाव दिलं बी, इथं नाव दिलं सी आणि इथं नाव काय दिलं डी. इकडं नाही जायचं आपल्याला. आता पहा, एचे कोऑर्डिनेट कळले तुम्हाला. एचे कोऑर्डिनेट पहा, पॉईंट कोणता आहे? ओ चे कोऑर्डिनेट काय? 0,0. त्यानंतर एचे कोऑर्डिनेट काय? 0,3. त्यानंतर बी. आता बीचे कोऑर्डिनेट नाही आहे तुमच्याकडे, पण तुम्ही सिम्पलमध्ये काढू शकता. पहा, बीचे कोऑर्डिनेट, त्यासाठी इंटरसेक्शन पॉईंट हे वगैरे काही लिहायची गरज नाही. का? कसं? तर इथं जर तुम्ही पाहिलं तर वायची व्हॅल्यू फिक्स आहे 3. ओके, आणि इक्वेशन काय? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ही जी लाईन आहे ही कोणाची आहे? एक्स प्लस वाय. हे लिहायचं राहिलं होतं पहा आपलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता बी हा जो पॉईंट आहे वाय इज इक्वल टू 3 ने आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 यांनी तयार झालाय. याचा अर्थ वायच्या जागी मी जर 3 ठेवला तर एक्स मला काय मिळणार आहे? 2. ओके, म्हणजे एक्स माझा 2 आहे आणि वाय माझा किती आहे? 3 आहे. सेम पॅटर्ननी जेव्हा मी सी चे कोऑर्डिनेट काढायचे, एक्स 3 आहे माझा. ओके, लाईन कोणती आहे? ही. ओके, म्हणजे सीचा जो कोऑर्डिनेट असणार आहे एक्स 3 आहे आणि वाय किती मिळणार? त्यावेळेस 2 मिळणार, हे लक्षात ठेवा. ओके, नंतर पॉईंट आला डी. डी चे कोऑर्डिनेट काय आहेत? 3,0. 3,0. आलं लक्षात? म्हणजे हे तुम्हाला काय मिळाले? कोऑर्डिनेट मिळाले. आता हे कोऑर्डिनेट तुमच्या झेड मध्ये पुट करायचे तुम्हाला.
ओके, म्हणजे तुमचा जो शेवटचा पार्ट असणार आहे, इथं हा टेबल आखून घ्यायचा आहे. मी तिथं कोऑर्डिनेट लिहून घेतले फक्त. इथं तुम्हाला काय लिहायचे ते कोऑर्डिनेट लिहून घ्यायचं आहे. इथं झेड हे व्हॅल्यू त्या झेडमध्ये पुट करायचे. 1 2 3 अशा काहीतरी व्हॅल्यू मिळतील तुम्हाला आणि यातून तुम्हाला ठरवायचे सर्वात मोठी व्हॅल्यू कोणती आहे. आले लक्षात? म्हणजे जवळजवळ सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहे. मी तुम्हाला पॅटर्न सांगितला कशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन 4 मार्काला विचारला जातोय पहा. फक्त ह्याचं आलं होतं या पॅटर्नने, तर अशा वेळेस काय करावं हे कन्फ्युजन नको म्हणून आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवलेला आहे. ठीक आहे, छोटा म्हणजे जे तुम्हाला येत आहे तिथं आपण फक्त वेळ वाया घालवला नाही. बाकी तुम्हाला मला वाटतं प्रश्न समजलेला असेल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 3 इक्वेशन होती आणि ह्या प्रश्नामध्ये पाहिलं तर एकच इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. पहा ही त्याची डायग्राम, हे त्याचे कोऑर्डिनेट. इथं काय लिहायचं, द कॉमन शेडेड रिजन इज अ फिजिबल रिजन विथ द व्हर्टेक्स. हे व्हर्टेक्स आणि त्याचे हे काय कोऑर्डिनेट्स आहेत. मग इथं काय तयार करायचे, हे व्हर्टेक्स घेऊन टेबल त्याची व्हॅल्यू आणि द मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट पॉईंट आणि त्याचा एक्स आणि त्याचा वाय. आलं लक्षात? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी जर पहा 2024 आणि 25ला सेम क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि तसं जर पाहिलं गेलं तर 23ला सेम क्वेश्चन नाही विचारला गेला, पण त्याचा छोटा पार्ट विचारला गेलाय. कसा तो आपण पाहूया या ठिकाणी. पहा, इफ द कॉर्नर पॉइंट्स म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ द फिजिबल सोल्युशन आर, म्हणजे हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे फॉर एक्झाम्पल. ओके, देन द पॉईंट ऑफ मिनिमम, झेडची सर्वात मिनिमम व्हॅल्यू कधी असं त्यांनी विचारली. म्हणजे हा पॉईंट तुम्ही याच्यामध्ये टाका, त्यानंतर हा पॉईंट तुम्ही याच्यामध्ये टाका आणि त्यानंतर हा पॉईंट तुम्ही याच्यामध्ये टाका आणि सर्वात लहान व्हॅल्यू कधी येते हे फक्त तुम्हाला काय करायचं शोधायचं. आता समजा ह्या इक्वेशनमध्ये 3x अधिक 2y रिकामी जागा आहे, त्यामुळे आपल्याला काय आपण रबमध्ये सहज सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आता पहिल्यांदा 0 जर मी इथे ठेवला तर ही व्हॅल्यू 0 झाली आणि इथं 10 ठेवलं तर व्हॅल्यू किती मिळाली मला 20. आलं लक्षात? त्यानंतर जर 2 आणि 2 ठेवलं तर इथं मला किती मिळणार आहे 6 आणि इथं 2 ठेवला तर इथं मला किती मिळणार 4, म्हणजे इथं व्हॅल्यू किती आली 10. आणि तिसरा पॉईंट ठेवला तर इथं किती येणार आहे 4 तरी किती येणार आहे 12 अधिक 0 ठेवल्यामुळे झालं उत्तर किती आलं 12. म्हणजे पहिल्यांदा हा पॉईंट ठेवला तर मला उत्तर मिळते 20. इथे ठेवलं तर 10 आणि इथे ठेवलं तर 12. सर्वात लहान व्हॅल्यू कधी आहे 10 आणि तो कोऑर्डिनेट कोणता आहे 2 2. झालं त्याचं उत्तर. हे जर मॅक्झिमम विचारलं असतं, या मिनिममला काढून जर मॅक्झिमम विचारलं असतं तर आपल्याला उत्तर काय लिहावं लागलं असतं 20. म्हणजे कोऑर्डिनेट कोणते 0 आणि 10. आलं लक्षात? हे कोणतं उत्तर आहे मॅक्झिममचं, हे कोणतं उत्तर आहे मिनिममचं. हे नीट लक्ष ठेवा. आपल्याला या प्रश्नात हे टिक करायचं आहे. पण प्रश्न बदलून जर 26ला मॅक्झिमम आलं तर या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं माहिती असू द्या. ठीक आहे, त्यानंतर आता इथं जर पाहिलं तर सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन ग्राफिकली. ओके, अँड राईट द कॉर्नर पॉइंट्स ऑफ फिजिबल रिजन. म्हणजे थोडक्यात हा जो प्रश्न आहे तुम्हाला किती इक्वेशन दिलेत, इक्वेशन 1 इक्वेशन 2. ओके, ही 2 इक्वेशन म्हणजे तुम्हाला काय करायचंय, ही इक्वेशन लिहून घ्यायची. सिस्टीम सेम, पहिल्यांदा टू ड्रॉ, त्यानंतर इक्वेशन्स, त्यानंतर टेबल. ओके, टेबलमध्ये 6 कॉलम आहेत तुमचे. ओके, टेबल नंतर तुमचा काय काढायचं आहे, तुम्हाला ग्राफ काढायचा आहे आणि ग्राफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अशी 2 इक्वेशन आणि कॉमन शेडेड रिजन तुम्हाला काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि त्याचे कॉर्नर पॉईंट फक्त तुम्हाला काय करायचे लिहायचे या पद्धतीने. आलं लक्षात? दॅट्स इट. असा हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलाय. म्हणजे पहिला आणि दुसरा जो प्रश्न आपण सोडवलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. फक्त इक्वेशन तुमच्याकडे 2 आहे. पॅटर्न कळलाय तेच परत रिपीट करत आपण नाहीये. ओके, पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्या इनइक्वालिटीची, नंतर इक्वालिटीमध्ये, त्यानंतर त्याचा टेबल, त्यानंतर त्याचा ग्राफ. ओके, आणि ग्राफ काढून झाल्यानंतर फक्त हे कॉर्नरचे जे पॉईंट आहेत फिजिबल रिजनचे, शेडेड रिजनचे, कॉमन शेडेड रिजनचे, ते फक्त कोऑर्डिनेट तुम्हाला या ठिकाणी करायचे, लिहून घ्यायचे, बाकी दुसरं काही करायचं नाही. ओके, किती मार्काला विचारला गेलेला आहे प्रश्न, हा 2 मार्काला विचारला गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न जर पाहिलं तर 2022 आणि 21 सेम प्रश्न 22 आणि 21ला सरळ सरळ विचारला गेलेला आहे आणि तो पॉईंट कोणता आहे मिनिमम. ओके, म्हणजे याची व्हॅल्यू सर्वात मिनिमम कोणत्या पॉईंटला आहे, इक्वेशन 1 इक्वेशन 2, बस 2च इक्वेशन दिलेली. म्हणजे सेम पॅटर्न करायचा आहे परत. पहिल्यांदा परत टू ड्रॉ, इक्वेशन, टेबल, ग्राफ नंतर त्याचे व्हर्टायसेस नंतर शेवटचा टेबल, त्याचे सगळे व्हर्टाइस लिहून घ्यायचे, त्याचे कोऑर्डिनेट त्या व्हॅल्यू याच्यात ठेवायच्या आणि सर्वात कमी व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला मिळते ते फक्त तुम्हाला काढायचे. या प्रश्नाची प्रॅक्टिस तुम्ही करा. एक प्रश्न तुम्ही स्वतःही मनाने सोडवा. सगळं पाहिलं, सगळं समजलं याचा अर्थ आपल्याला लिहिता येईलच याची गॅरंटी नाही. काहीतरी मायनर लक्षातून जातं, लक्षात येत नाही आणि नंतर मात्र मग अडतं. आणि असे एखादा अवघड प्रश्न सुटला किंवा अडला
तर प्रॉब्लेम नाहीये. पण जर काय वाटत पण नाही त्याचं, पण जर सोपा प्रश्न चुकला तर त्याचं दुःख अतिशय जास्त होतं. सोप्या गोष्टी हातातून जाऊन देऊ नका. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने मार्च 2020ला मॅक्झिममचा प्रश्न आहे. सेम पॅटर्न, पुन्हा ह्या झेडची व्हॅल्यू, एक इक्वेशन, दोन इक्वेशन. म्हणजे पहिला 2025चा प्रश्न सोडला तर बाकीकडे सगळीकडे दोनच इक्वेशन तुम्हाला आलेली पाहायला मिळतील. आले लक्षात? पॅटर्न तुम्हाला समजलेला आहे. सेम पॅटर्ननी सेम क्वेश्चन फक्त काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा बोर्डाला किती मार्काला विचारलेला आहे? 4 मार्काला. म्हणजे साधारण 4 मार्कचा एक प्रश्न येतो, अदरवाईज 2 मार्काचे 2 विचारले जातात. आले लक्षात? म्हणजे आतापर्यंत जर आपण 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सरळ एकच प्रश्न विचारला गेला आहे सेक्शन डी मध्ये 4 मार्काला. ओके. आणि 2023लाच फक्त 2 आणि 2 मार्काचे डिव्हाइड करून विचारले, पण तोही त्याच मोठ्या प्रश्नाचा छोटा छोटा पार्ट आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण हा जो टॉपिक आहे LPP लिनियर प्रोग्रामिंग याचे सर्व क्वेश्चन पाहिलेले आहेत आतापर्यंत मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये बोर्डाला विचारले गेलेले. आले लक्षात? तर या पद्धतीने आपला हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. असे सर्व टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत बोर्ड PYQचे. ओके. आणि मला वाटतं 5-6 टॉपिक आपले कव्हरही झालेले आहेत. एक टॉपिक आपण जे आधी सोपे आहेत ते कव्हर करून घेऊया, कारण हातातले मार्क एकदा हातात आले का मग मात्र आपण जे थोडंसं हार्ड आहे त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. ॲक्च्युली बऱ्याच वेळा ते आपलं झालंय, पण तरी पण. ओके. आणि दुसरी सिरीज आपली काय असणार आहे, IMP पॉईंट, IMP क्वेश्चन्स. म्हणजे आता हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे नक्की कोणत्या कोणत्या पॉईंटवर विचारले गेले, ते पॉईंटची नक्की कन्सेप्ट काय हे पण आपल्याला पाहायचं आहे. अशी आपली दुसरी सिरीज आहे. तुमच्या बोर्डाच्या पेपरच्या आधी आपल्याला ह्या दोन्ही सिरीज कंप्लीट करायच्या. व्यवस्थित प्रामाणिकपणे अभ्यास करा. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्रश्न समजला तरी स्वतः काय म्हणतो आपण त्याला, त्या कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका का हा ठीक आहे समजले मला, मी लिहील. एकदा एक प्रश्न तरी स्वतःच्या हाताने काय करून पहा, सॉल्व्ह करून पहा. बाकी ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, चांगले मार्क पडा.